काल मी बोललो होतो की आज थोडं रिसॉर्टला आपण जाणार आहोत. मित्रांनो पोचलो विरारला. मित्रांनो बसलो ट्रेनमध्ये. मित्रांनो जस्ट पोचलो पालघरला. मित्रांनो बोललो ना मग अशी काका काकीची वाट बघतो. काका तर आलं पुढे, आता काकीची वाट बघतो. काकी या ट्रेनमधून आली, आता बघूया. मित्रांनो निघालो रिसॉर्टला जायला. चला जाऊ. मित्रांनो जस्ट पोचलो पालघरच्या या रिसॉर्टमध्ये. ॲक्च्युली आम्ही बुकिंग जी केलेली ती बुकिंग तर आम्हाला काय भेट. हा जो नजारा आहे ना समोर तो दाखवतो तुम्हाला. बघा मित्रांनो, हा पाळलाय कोणी का कोणाचा पर्सनल आहे की इकडे असे घोडे फिरत असतात तर माहित नाही. मित्रांनो जस्ट आता आम्ही शर्यत केली, त्यात मी तर लास्ट झालो. नमस्कार मंडळी, मी दर्शन कांबळे स्वागत करीत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो काल मी बोललो होतो की आज थोडं रिसॉर्टला आपण जाणार आहोत. सो आज सॅटर्डे आहे. सो वाजलेत दुपारचे 2 वाजलेत. सो आता आपण निघूया रिसॉर्टला जायला. सो पुढे काय असेल तर तुम्हाला नक्की दाखवतो. सो चला निघूया. मित्रांनो पोचलो विरारला. आता विरारवरनं आपली ट्रेन आहे पालघरसाठी. सो बघूया भेटला डबा का पटापट आपण चढून जाऊया. धावतच चाललो आहे. गर्दी आता विरारमधनं निघाले पटापट पुढे जाऊया. आता गाडी बघा, ट्रेन तर लागले. बघूया, चला जाऊया पटापट. मित्रांनो बसलो ट्रेनमध्ये. हे बघा आमची गँग आली आहे बघा इकडे. बघा आमचा शुभम भाऊ. शुभम मित्रांनो जस्ट पोचलो पालघरला. पालघरला पोचून आता इकडनं आपण टॅक्सी पकडून तिथे आपण रिसॉर्टवरती जाणार आहोत. बघा ट्रेन आली आहे जस्ट. ही विरार साईडला जाणारी ट्रेन आहे. आपले आरती मंडळी आले इकडे आणि आरती मंडळी तिथे अजून विरारलाच राहिले. सो ते विरारवरनं येतात आहे. ही मागच्या ट्रेनने येते. 4:29ची ट्रेन आहे का ती विरारवरनं. सो विरारवरनं आता ती आपण निघत तिकडे रिसॉर्टला जायला. सो तिकडे जायला आता किती मिनटं लागतात तर ते बघू आपण. तुम्हाला जे काही आहे ते टॅक्सीतनं मी तुम्हाला टाकतो. चला जाऊया. मित्रांनो बोललो ना मग अशी काका काकीची वाट बघतो. काका तर आलं पुढे, आता काकीची वाट बघतो. काकी या ट्रेनमधनं आली, आता बघूया. आता कुठलं उतरते काय माहिती. आम्ही इकडे म्हणून थांबलोय त्याची वाट बघत. बघूया आता. बघूया आता पुढे निघूया आपण इथं. मित्रांनो निघालोय रिसॉर्टला जायला. चला जाऊया. हा पालघरचा मार्केट आहे पुरा. आहे बऱ्यापैकी आहे मार्केट. गँग सर्व बसले मागे. नंतरला दाखवतो तुम्हाला पूर्ण गँग हळूहळू. जस्ट पोचलो पालघरच्या या रिसॉर्टमध्ये. ॲक्च्युली आम्ही बुकिंग जी केलेली ती बुकिंग तर आम्हाला काय भेटली नाही. कारण का इकडे बोलत होते की हे लोक बोलतात की आम्ही इकडे बुक केलं आहे तिकडे बुक केलं, म्हणजे आता फिरवाफिरवीची कारणं देतात आहे. ॲक्च्युली आम्ही काल परवामध्ये सांगून ठेवलेले सर्वांना, म्हणजे तो शुभम करून एक आमचा आहे. सो त्यांनी सांगून ठेवलेले सर्व. पण काय माहिती इथे आता ते आमची रूम दुसरी करून देतात. ते लोक ॲडजस्ट करून देतात आहे दुसऱ्या रूममध्ये. सो जाऊया आता वरती आपली रूम. सो जस्ट पोचलो आहे, सर्व गेलेत वरती. मी खालती थांबलो जरा व्हिडिओ बनवायसाठी. सो हे बघा रिसॉर्ट तर आहे बऱ्यापैकी. इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे. त्या साईडला असं रूम्स वगैरे कॉटेजेस वगैरे आहेत बऱ्यापैकी. आणि इकडे पण रूम पाडलेले. आणि बघूया आता जसं आता जमेल तसं करायचं आहे. आणि तिकडनं पुढे आपण बीचवरती वगैरे पण नंतरला जाऊ. डिपेंड ऑन आता बघूया हे लोक कधी तयारी करतात. सो तसं आपण निघू. चला चलो झाली तयारी वगैरे. आता जाऊया जरा बीचला जाऊन येतो. बघतो तुम्हाला बीच दाखवतो. लाईट आता हळूहळू कमी होत चालली आहे. सो थोडा बीच दाखवतो तुम्हाला. मित्रांनो रस्त्याने चालत जाते. थोडा पुढे जाऊनच बीच आहे. सो इथे हे बघा वरती इथे राहायला आतमध्ये आहे आम्हाला. आम्ही इकडनं कसं बाहेर आलो. सो बोललो जाऊया आता बीचवर जाऊन येतो. मित्रांनो आलो बीचवरती. पाठी कचरा दिसत असेल तो इग्नोर करा. काय माणूस जिथे आहे तिथे कचरा होणारच. ते काय त्याला थांबू पण नाही शकत ना, माणसानं बोलून काय अर्थ पण नाही. कारण का हा समुद्र अशी गोष्ट आहे की कचरा पोटातला बाहेर टाकून देतो. कारण का पावसाची वेळ आहे, तो बाहेर टाकून देणारच. त्याच्या पोटात घाण टाकली तर तो टाकणारच परत. सो बाकी कचरा आहेच. पण हा जो नजारा आहे ना समोर तो दाखवतो तुम्हाला. बघा शांत बीच आहे मित्रांनो, शांत बीच. कोण नाही इथे या बीचवरती, असं कोण नाही. बघा इथे रील शूट बीट चालू आहे फालतूच आहे.
त्या लांब लांबपर्यंत कोण नाही असं, म्हणजे आहेत माणसं थोडी थोडी आहे. आता इकडे आज कसं आहे, आज सॅटर्डे आहे, सो माणसं आली असतील, आमच्यापैकी पण आली तर बरेच लोक आले आणि गटारीचं सीझन पण आहे. तर तुम्हाला माहिती आहे गटारीचं सीझन आहे असं तर माहितीच आहे दुसऱ्या गोष्टी. तर ते माणसं सर्व आले आहेत, तर उद्या सकाळी इथे गर्दी असू शकते. तोपर्यंत आता आम्ही दोघंच आलो पुढे, ते लोक सर्व आमची गँग तिथे वरती बसले फॅमिली. सो आम्ही आलो पुढे, बोलो बघून येऊया, कारण का नंतर इथे अंधार झाल्यावर काय बघण्यात मजा नाही. मग आता सकाळी येऊ तर येऊ, चला आलो तर मजा करणं गरजेचं आहे. चला पुढे काय असेल तर नक्की दाखवतो, नंतर आपण स्विमिंग पूलमध्ये उड्या मारूया. मित्रांनो हा पाळलाय कोणी का कोणाचा पर्सनल आहे की इकडे असे घोडे फिरत असतात तर माहीत नाही. ते बघा घोडा दिसतोय आपल्याला, तिकडनं आला त्या साईडनी, त्या साईडला 2 आहेत अजून, काय माहीत नाही कुठनं आलं आहे, पण आलं आहे. बीचची मजा घ्यायला आलं तो पण आमच्यासारखी. मस्त वाटतं मित्रांनो, गारगार वारा लागतो एकदम. वाजलेत 8:22. रेसॉर्टमध्येच आहेत आणि रात्री लोकांनी फुल धमाल केली. इथे स्पीकर वगैरे लावून नाचत होते आणि वरती जेवून वगैरे गेलो, वरती पण हे लोक नाचत होते आतमध्ये घरामध्ये पण. अंताक्षरी वगैरे काय भरपूर काय चालू होतं. लेट नाईटपर्यंत हे लोक जागे होते. मी तर झोपलो, कारण काय बोललो सकाळी उठायचं आहे आणि लवकर उठलो मी पण. आता उठलो, फ्रेश तर नाही झालो, आता जायचं आपल्याला बीचवरती. आता जस्ट चाय पिऊन आलो आहे, आता जाऊया बीचवरती आपण. हे लोक फोटो सेशन वगैरे करतात मागे, तर फोटो वगैरे काढू यांचे आणि मग जाऊया बीचवरती. चला मित्रांनो, चाललोय शिरगावचा किल्ला आहे या साईडला. सो एक 5 मिनटावरतीच आहे, 5-10 मिनटावरती. तर आपला एक वडाप केली आहे, वडापमधनं जातोय. मी मागे बसले एकटाच, हे लोक त्या साईडला पुढे बसलेत सर्व. हा इथे बऱ्यापैकी रिसॉर्ट वगैरे आहेत पालघरला. हा बघा मित्रांनो, किल्ला त्या साईडला आहे आणि इथे नगर परिषद आहे वाटते, त्या साईडला पालघरची ग्रामपंचायत, सॉरी. त्या साईडला किल्ला आहे, जाऊया आपण किल्ल्याच्या आत. याचं बांधकाम असं वाटतंय का मुघलांचं आहे करून, पण जाऊ दे, किती पण काय असलं तरी आमचा ते बघा वरती आमचाच झेंडा आहे, महाराजांचाच झेंडा आहे. असू दे कोणाचं पण, छत्रपती शिवाजी महाराज. हां मित्रांनो, एंट्रन्स आतमध्ये झालं. बुरुज बघा कसला वन साईड आहे. आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये लाईट नाही, बहुतेक हिला फ्लॅश मारायला सांगतो मी. हां इथे आतमध्ये मित्रांनो दिसत असेल महाराजांचा फोटो आहे. चला या साईडला बाहेर जाऊया आपण. मित्रांनो, एंट्रन्सच्या आतमध्ये बघायला गेलात ना तर खूप सुंदर आहे. इथे पाण्याची टाकी आहे, ते विहीर आहे. हे बघा तिथे कार्यालयीन दालने आहे. वरती जाऊया आपण. मासे वगैरे आहेत. हां विहीर पण खोल आहे मस्त. हां सर्वांना प्रॉपर नावं वगैरे दिलेत मित्रांनो इकडे सर्व गोष्टींना. हे बघा मित्रांनो, इथे पुरातन शौचालय लिहिलं आहे. ते शौचालय वगैरे होतं वाटतं पहिल्याचा, जुन्याकालीन. मित्रांनो इकडनं वरतून खालनं चढून आलो वरती. ह्या वरना मस्त दिसतं एकदम. आणि इकडनं भुयारी मार्ग आहे बघा, इकडनं भुयारी मार्ग आहे खालनं. तटबंदी आहे मस्त बऱ्यापैकी. त्या साईडला हे लोक फोटो वगैरे काढतात. त्या साईडला जाऊया आपण, थांबा. मित्रांनो तिकडनं आतमधनं बाहेर आलो इकडे.
हे बघा इथे काय लिहिलं आहे, टेहळणीचे मुख्य जागा. म्हणजे टेहळणीचे म्हणजे इथे फिरायसाठी जागा असणारी, फिरून बघण्यासाठी. इकडनं पण आहे मित्रांनो वर जायला. अरे बापरे, मस्त काय जागा आहे मित्रांनो. आता तर समजा इकडं मित्रांनो घरं आहेत. जेव्हा घरं नसती असतील तेव्हा इकडनं काय दिसत असेल ना एरिया. त्या साईडला मित्रांनो समुद्र पण आहे आणि इकडनं पण वर जायला अजून. जाऊया आपण वर. हे मित्रांनो येतात आहे तिकडे. त्या साईडला मित्रांनो बघा समुद्र आहे, दिसत असेल तुम्हाला. बघा मित्र तिकडे समुद्र आहे आणि वरनं हा सीन आहे असा. मित्रांनो हे बघा तोफ आहे इथे खालती लिहिलं आहे, इतिहास साक्षी तोफ. वन साईड आहे तोफ. म्हणजे हे लोकांनी बनवले, हे चाक नवीन लावलेत, पहिले नव्हते असणारे चाक. तिला प्लास्टिकचे रॅप केलं आहे कारण का पाऊस पडतो ना, गंज वगैरे लागणार त्यासाठी प्लास्टिकने रॅप केलं आहे. मस्त आहे तो. कसं दिसतं इकडनं, आहे का दिसायला चांगलं. सपाट जागा आहे मस्त. आणि त्या साईडला बीच आहे, तिकडे समुद्र आहे. तर मित्रांनो काल तर आलेलो बीचवरती आपण. सो आता किल्ला तर एक्सप्लोर केला. आता आलो आपण बीचवरती. तिकडे तर तुम्हाला दाखवलं काल मी बीच. इकडे पण आहे म्हणजे कचरा वगैरे तर आहे, कचरा सगळीकडे सर्व बीचला. आता भरती पण आली आहे मस्त. हे बघा बीच. आता आले थोडा टाईम इथे थांबू, नंतरला जाऊ परत रिसॉर्टवरती. मग आता तिकडे मग जाऊन परत आपल्या स्विमिंग पूलमध्ये उड्या टाकू. काल दाखवता नाही आलं मला उड्या टाकताना. काल कसा अंधार होता ना, तर लो लाईट होती. लो लाईटमध्ये काय शूट करणार ना, पण बोललो आत्ता शूट करूया. आता जाऊ, आता उड्या टाकू जाऊ. आता व्हिडिओ दाखवतो ते सर्व पाण्यात उड्या मारतील आता, कारण का गरमी पण भरपूर झाले. ते बीचवरती आलो म्हणून थोडी हवा वगैरे लागते तरी. किल्ल्यावरती भरपूर गरम झालं. तो जाऊया, चला निघूया आता थोड्या टायमाने. थोडा टाईम थांबूया आणि मग जाऊया. चला मित्रांनो आलो जरा पुढे पाण्यामध्ये चालत चालत. भरपूर लाटा जोरजोरात आहे, भरतीचा टाईम आहे ना, भरपूर लाटा जोरजोरात आहेत. हे बघा त्या साईडला हे लोक पण फोटो वगैरे काढतो, फोटो सेशन चालू आहे यांचा. ही लाटेला घाबरते नुसती मरणाची. खूप मोठ्या लाटा येतात. हा लाटा भरपूर येतात. अबो इथे इकडे ही लाट बघ, ही बघ केवढा आतमध्ये आलो आपण. घाबरून अर्धा जीव. पाणी मस्त थंड आहे मित्रांनो, एकदम थंड थंड पाणी आहे. पॅन्टीचा विषय, पॅन्ट भिजली का लपडा होणार, आपल्याला परत जायचं थोडा. मस्त वाटतं मित्रांनो. Under the boughs
आता जातो स्विमिंग पूलमध्ये उड्या मारायला. हे बघा इथे रेन डान्स पण चालू झालं या साईडला. गाणी लावले ते कॉपीराईट संघटना फुल आहे इथे. जेवायला कोण नाही कसं आता टाकेल ना उचलून आतमध्ये करशील. हे बघ रे असं होत आहे बघ ना. मी दाखवतो. One, two, three, start. पहिलं. चिटिंग आहे. मित्रांनो जस्ट आता आम्ही शर्यत केली. त्यात मी तर लास्ट झालो. त्यामध्ये ते आमचे भाऊजे ते जिंकले. तुम्ही बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन मी. पुढे टाकतो व्हिडिओ ह्याच्यानंतर. त्यामध्ये बघा तुम्ही कोण जिंकलं, कोणी चिटिंग केली, सर्व तुम्हाला दिसेल. चला मित्रांनो, निघालो रिसॉर्टवरनं आलो बाहेर आपल्या स्टेशनला जायला. अगोदरच उतरलो आहे. ॲक्च्युली स्टेशनला काहीतरी मोर्चा वगैरे काहीतरी आहे. मोर्चा काहीतरी आहे, सण आहे यांचा आदिवासी बांधवांचा. तो जाऊया आपण. थोडंसं इकडनं चालत जायचं आहे. निघालो जवळजवळ 5-5:30 झाले असतील. 6:20ची आपली गाडी आहे. सो 6:20 आता अगोदर जाऊन आपलं तिकीट वगैरे काढायचे. सो जाऊया चला. आप बेलकर सर इथे उपस्थित झाले. त्यांच्या समवेत ॲडव्होकेट बेलकर मॅडम या सुद्धा इथे उपस्थित झाल्यात. संजय भुयार दादा हे सुद्धा इथे उपस्थित झाल्यात. आपण रामदास सरवटे ॲडव्होकेट रामदास सरवटे हे सुद्धा इथे उपस्थित झाल्यात. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचं आम्ही आपल्या या
Thanks. Love you. Forever.